नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। काल बाळासाहेब आंबेडकर यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये जे बाळासाहेब आंबेडकर यांनी एक विधान केलं होतं। त्यांनी सांगितलं होतं की जर मराठा समाजाला आरक्षण पाहिजे असेल तर त्यासाठी जे मनोज जरांगे पाटील यांनी फक्त आता सामाजिक भूमिका घेऊ नये तर त्याचसोबत त्यांनी राजकीय भूमिका देखील घ्यावी। म्हणजे बाळासाहेब आंबेडकर यांचं डायरेक्टली म्हणणं होतं की मनोज जरांगे पाटील यांनी जे लोकसभा निवडणूक लढवावी, अशा प्रकारचं विधान जे बाळासाहेब आंबेडकर यांनी केलं। आणि त्यानंतर जे आहे आता याच बाबत जे आहे मनोज जरांगे पाटील यांची मुलाखत जी आहे TV9 मराठी या न्यूज चॅनलने घेतली। त्या ठिकाणी न्यूज चॅनलनी मुलाखत घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला, बाळासाहेब आंबेडकर यांच्या त्या वक्तव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तर तेव्हा बोलत असताना मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की मी नेहमीच बाळासाहेब आंबेडकर यांचा आदर करत आलेलो आहे आणि त्यासोबत त्यांचं प्रत्येक विधान किंवा प्रत्येक वाक्य मी नेहमीच ऐकत आलेलो आहे, मी त्यांचं ऐकत असतो। अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे मनोज जरांगे पाटील यांनी केलं। आणि त्यासोबत त्याचं स्पष्टीकरण देत असताना त्यांनी सांगितलं की बाळासाहेब आंबेडकर हे नेहमी स्पष्टपणाने बोलतात, ते कधी कोणाबद्दलही बोलत असताना कसलाही विचार करत नाही, ते थेट आणि बिनधास्त बोलत असतात। आणि त्याचसोबत मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी देखील बाळासाहेब आंबेडकर यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता, ते मला भेटले देखील होते, असे विधान जे आहे मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे। त्यामुळे आता सर्वच राजकीय नेत्यांचं लक्ष त्यांच्याकडे लागून आहे। तर चला पाहूया नेमकं काय घडतंय आता येणाऱ्या काळामध्ये। आणि मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये गेल्यानंतर मराठा समाजाला किती दिवसात आरक्षण मिळेल याबाबत तुम्हाला खाली काय वाटतं, खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा।